बारामतीमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची बंद दाराआड चर्चा सुरू आहे। शारदा नगरमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची बैठक सुरू असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर आज कृषी प्रदर्शनामध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले। शारदा नगर येथील इन्क्युबेशन सेंटर या ठिकाणी खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। दादा आणि तुमची तब्बल 20 मिनिटं आपली बंद दारावर चर्चा झाली। काय चर्चा झाली या 20 मिनिटांमध्ये? दार बंद होतं याचा अर्थ काय, मग त्याची चर्चा बाहेर येते का? कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोतच असं विधान अजित पवारांनी केलंय। झेडपी निवडणुकीबाबत कार्यकर्ते निर्णय घेतील, झेडपी निवडणुकीबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं देखील अजित पवार म्हणाले। अरे तो आमचा परिवार आम्ही एकत्र आहोतच ना। आम्ही सुखदुःखात एकमेकाच्या याला जातो। आता त्याच्याबद्दल आज विषय काय आहे? आज आमच्या 16 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली। महाराष्ट्रात सर्वात मोठं नुकसान एकनाथ शिंदेंचं पुण्यात झाले। रवींद्र धंगेकरांच्या बायको मुलांच्या हट्टामुळेच महायुती तुटली। रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाला वेठीस धरले। गणेश बिडकर यांनी रवींद्र धंगेकरांवर अशा शब्दात हल्लाबोल केलाय। याविषयी गणेश बिडकर यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। बघूयात। क्रमांक 24 मध्ये काय होणार याची चर्चा सगळीकडे होती आणि अखेर गणेश बिडकर हे विजयी झालेले आहेत। रवींद्र धंगेकर यांचा एक प्रकारे त्यांनी पराभव केलेला आहे। पूर्ण प्रचारामध्ये तुम्ही शांत होता, फक्त नागरिकांना भेटीगाठी असेल किंवा तुमच्या बाजूने तुम्ही जे काही कामे केली आहेत ते तुम्ही सांगत होता, पण याच प्रचारादरम्यान रवींद्र धंगेकर यांच्याकडून मात्र तुमच्यावर टीका करण्यात होती। सातत्याने काही व्हिडिओज त्यांनी तुमचे होते ते सुद्धा पोस्ट केलेले होते। या सगळ्यानंतर हा झालेला विजय याकडे कसं बघणार तुम्ही? माझ्या विरुद्ध एक वृत्ती होती आणि त्या वृत्तीवर मिळवलेला हा विजय। आपण बघितले असेल की या सगळ्या प्रचारादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झालेच नाही, आरोपच झाले आणि तथ्यहीन आणि घाणेरड्या प्रकारचे आरोप एका पातळी सोडून या ठिकाणी ही निवडणूक लढवल्या गेली आणि त्याचं उत्तर माझ्या माता भगिनींनी त्यांना दिलेलं आहे की गणेश बिडकर काय आहे हे त्यांनी लोकांना सांगायची गरज नाही। माझे वडील आणि मी मिळून 50 वर्ष या सोमवार पेठेत रास्तापेठेत राजकारण करतो, त्यामुळे त्याचं उत्तर माझ्या माता भगिनींनी दिले। परंतु हे जेवढे खोटे एआयचे व्हिडिओज ज्यांनी केले त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, त्या गुन्ह्याचा तपास लोक करतायत आणि त्या सगळ्याच्या शेवटापर्यंत या ठिकाणी पोलीस जातील आणि याचा जो कोण सूत्रधार असेल, काळा असेल गोरा असेल, त्याला नक्की धरून त्याच्या मुसक्या आवळल्या जातील। तब्बल 9248 मतांनी प्रणव धंगेकर अर्थात रवींद्र धंगेकर यांचा पराभव गणेश बिडकर यांनी केलेला आहे। 2 जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत आणि भाजपला मोठं यश मिळवून दिलेलं आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।